आज मी फक्त 2 इन्ग्रीडियंट्स वापरून एकदम परफेक्ट असा मिल्क केक बनवणार आहे. तुम्ही बघू शकता किती परफेक्ट टेक्स्चर आणि कलर आला आहे याला. जेव्हा तुम्ही स्वतः बनवून बघणार तेव्हाच तुम्हाला समजेल की किती परफेक्ट आणि टेस्टी मिठाई आपण घरी बनवू शकतो. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात आधी एका कढईमध्ये अर्धा चमचा तूप, 2-3 चमचे पाणी घालून घेऊया. यामुळे दूध उकळवताना ते खाली लागणार नाही. इथे मी 1 लिटर फुल फॅट दूध वापरणार आहे. फुल फॅट दूध घेतल्यामुळे खूप चांगल्या क्वांटिटीमध्ये याचा खवा बनतो. ही मिठाई बनवून तुम्ही खरंच घरच्यांना नक्की खुश करणार, एवढी सुंदर आणि परफेक्ट बनते. दुधाला बघू शकता उकळी आलेली आहे. याला थोडा वेळ असंच हलवत राहायचं आहे. आता यामध्ये आपण साखर घालून घेणार आहोत. 1 कप साखर मी घालणार आहे. थोडी थोडी करतच साखर घालायची आहे आणि सतत हलवायचं आहे दुधाला. इथे मी मिठाई सेट करण्यासाठी एक ग्लास कंटेनरचा वापर करणार आहे. तर आता याला आपण थोडं तूप लावून घेऊया, म्हणजे डिमोल्ड करताना मिठाई याला चिकटणार नाही. आणि बटर पेपर असेल तर तोही लावू शकता. त्याने पण न चिकटता न तुटता आपल्याला काढता येते मिठाई व्यवस्थित. तुम्ही कोणताही स्टीलचा वापरू शकता, पण जो पण कंटेनर वापरणार असाल त्याचं लीड हे टाईटच पाहिजे, ज्यात हवा जाणार नाही असं. इथे बघू शकता दुधाला छान उकळी आलेली आहे आणि दूध बऱ्यापैकी आटलं आहे. आता इथे आपल्याला दुधाला फाडायचं आहे, तेव्हाच मिल्क केक हा छान दाणेदार बनेल. त्यासाठी मी इथे सिट्रिक ॲसिडचा वापर करणार आहे. तुम्ही लिंबू किंवा तुरटीचाही वापर करू शकता, पण जेही वापरणार असेल ते एकदम कमी घ्यायचं आहे. लिंबू वापरणार असेल तर 1 चमचा लिंबूचा रस घ्यायचा आहे. इथे मी 1/4 इतकं सिट्रिक ॲसिड घेतलेलं आहे. थोडं थोडं करून आपण हे घालणार आहोत दुधामध्ये आणि लगेच दुधाला हलवत राहायचं आहे. सगळी लिंबू पावडर एकदम घालू नका, थोडी थोडी करूनच घालूया. सगळी जर एकदम घातली तर दूध आणि पाणी वेगळं होईल आणि त्याचं पनीर तयार होईल. त्यामुळे हळूहळू करूनच ही प्रोसेस करायची आहे, कारण आपल्याला फक्त दुधाला दाणेदार टेक्स्चर येईल या प्रकारे तयार करायचं आहे. दुधाला मीडियम टू हाय फ्लेमवर कंटिन्यू हलवत राहायचं आहे. हलवणं बंद केलं तर दूध खाली लागू शकतं. तुम्ही बघू शकता दुधाला दाणेदार टेक्स्चर यायला सुरुवात झाली आहे. आता बघू शकता हे बऱ्यापैकी घट्ट बनायला सुरुवात झाली आहे. आता या स्टेजला आपण यामध्ये 1 चमचा तूप घालणार आहोत. तूप घालणं इथे पूर्णतः ऑप्शनल आहे, पण तूप घातल्यामुळे मिल्क केकला शायनी टेक्स्चर येतं आणि दिसायलाही छान दिसतो. ही मिठाई बनवण्यासाठी जेवढी मेहनत लागते ना, त्यापेक्षा जास्त सुंदर ही खायला लागते. आणि तुम्हाला माहीतच आहे, आजकाल मार्केटमध्ये एवढी शुद्ध आणि प्युअर मिठाई मिळणं शक्यच नाही. आता बघू शकता भरपूर घट्ट टेक्स्चर आला आहे. आता हे गरम असतानाच याला आपण कंटेनरमध्ये ट्रान्सफर करायचं आहे, म्हणजे याची प्रोसेस तशीच चालू राहते आणि यामुळे कलरही छान येतो.
इथे याला मी ॲल्युमिनियम फॉईल पेपर लावून याचं लीड टाईट पॅक करून घेत आहे. यामुळे याच्यामधला गरमपणा तसाच राहतो. आता याला एका गरम रुमालामध्ये किंवा शॉलमध्ये कव्हर करून ठेवायचं आहे. म्हणजे यामधला गरमपणा तसाच राहील आणि कलर छान येईल मिल्क केकचा. इथे मी मायक्रोवेव्हमध्ये याला रात्रभर ठेवणार आहे. रात्रभर ठेवल्यानंतर आपण याला ओपन करून बघूया. लक्षात ठेवा, पूर्ण थंड झाल्यावरच डिमोल्ड करायचं आहे. गरम असताना काढू नका. तर तुम्ही बघू शकता किती परफेक्ट सेट झाला आहे आणि कलरही अप्रतिम आला आहे याला. फक्त दूध आणि साखर वापरून किती छान मिठाई तयार होते. तुम्हीही हा मिल्क केक नक्की करून बघा. किती दाणेदार बनला आहे दिसतच असेल तुम्हाला. थोडं लक्षपूर्वक बनवला तर एकदम परफेक्ट बनतो. तर तुम्हाला ही आजची मिल्क केकची रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.